रामकृष्ण हरी. आज दिनांक 5 जुलै, रविवार आहे. रविवार आपला अध्याय क्रमांक 13व्यातील 20 श्लोक वाचून झाले होते आणि 979 ओळांचं वाचन झालं होतं. आता तिथून पुढच्या ओळांचं आपण आता वाचन करूया. प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र त्या आठविता महापुण्यराशी नमस्कार माझं श्री सद्गुरू ज्ञानेश्वर. अध्याय 13वा श्लोक 21. पुरुषः प्रकृती स्थितो हि गूढ ते प्रकृती जानगुणान कारणं गुणसंयोगस्य सदसद्योनिजन्मसु जे अनंगुतोपेंदा निकवडा नुसुदा जीर्णोतिवृद्धा पासोनिवृद्धो तया आडनाव पुरुषो एरविश्रीना नपंसको किंबहुना ऐको निश्चय नव्हे अचक्षु अश्रवणो अहस्तु अचरणो रूपानवर्णो नाम आहे अर्जुना काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही ही भोगणे ऐसाही सुखदुःखाचे तो तरी अकर्ता उदासो अभक्ता परी या प्रतिव्रता भोगविजे जे ते अवमाळू रूपगुणाचा ढाळू ते भैलतासा हे खेळू लेखा आणि माये प्रकृती तव गुणस्मयी हेचे नाव किंबहुना सावे गुणतेची हे प्रतिक्षणी नीचनवी रूपाची चाघवी जडा तेही माझवी येचा माझो नावी ये प्रसिद्धी स्नेहय स्निग्धे इंद्रिये प्रवृद्धे ये चेनी काही मन हे नपुंसक की ते भोगावी तिन्ही लोक ऐसे अलौकिक करणे येसे हे ब्रह्माचे महाद्वीप व्याप्तीचे चिरूप विकार उमप या केले हे कामाची मांडवी हे मोहवनीची माधवी ये प्रसिद्धीची देवी माया हे नाव हे वाङ्मयाची वागी माळी साखरपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे काळा येथून या झालिया विदेयी इच्छा केलिया इच्छा ज्ञानक्रिया बियाली हे नादाची टाकसाळ हे चमत्काराचे वेळावळं किंबहुना सकळ खेळू येचा जे उत्पत्ती प्रलय होता हे इचे सायंप्रात हे असोद्भूत मोहन आहे हे अद्वैयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे हे निराळीसी घर नांदत असे ये ते हेतुलावरी सौभाग्यवाप्तीची थोरी म्हणून तया आवरी अनावरते तयाच्या तव ठाई निफुटून काहीच नाही की तयाच्या आगरवी आपणची होय तया स्वयंभाची समुदी तया अमृताची मूर्ती आपण होय स्थिती ठाऊ तया अनार्थाची आरती तया पूर्णाची तृप्ती तया आकुळाची जाती गोत होय निराकाराचा आकारू तया निर्व्यापाराचा व्यापारू निरंकाराचा अहंकारू होऊन ठाके तया अचर्चाचे चिन्ह तया अपाराचे मान तया मनस्काचे मन बुद्धी होय तया नामाचे नाम तया आजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया निर्गुणाचे गुण तया आचरणाचे चरण तया अश्रवणाचे श्रवण अचक्षु चेष्टक्षु तया भावातीताचे भाव तया निर्वयाचे अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे ऐसेनी या प्रकृती आपली या सर्व व्यक्ती अविकारी ते विकृती माझे की जे एत पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे चंद्रमा अवसे पडिला जैसा. विदळ बहु चोखा मिनलिया वाला एका कसू होय पांचिका जया पारी का साधू ते गोंधळी संचारुने सुयमळी नाना सुदिनाच्या आभाळी दुर्दिन घेजे तेतपय पशूंचा पोटी वनी जैसा काशी गुंडूनी घेतला पटी रत्नदीपू राजा परिधानू झाला का सिंह रोगे रुंधला तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुखे जागता नरु सहसा निद्रा पाडूने जैसा स्वप्नीची या सोसा वशू केले तैसे प्रकृती झाले पण पुरुषा गुण भोगणे उदास अंतरी गुणे आतुडे जेवी तैसा अजानित्य होय आंगी जन्म मृत्यूचे घाई वाजती जेला हे गुण सांगाते परी ते ऐसे पंडू सुता तातले लोह पिडिता जेवी वनिसीची घाता बोलती तया का आंदोळली या उदक प्रतिभा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी दर्पणाची आजवळी का दुजेपण जैसे मुखा का कुंकुमे स्फटिका लोहित वयी तैसा गुणसंगमे अजन्मा हा जन्मे पावता ऐसे गमे एरवी नाही अधमोत्तमा योनी यासी ऐसी यामानी जैसा संन्यासी होय स्वप्नी अत्यांदी जाती म्हणून केवळा पुरुष नाही होणे भोगणे देखा एकच गुणसंगूची असे फार लागी म्हणा उपद्रष्टानुमनता च भरता
भोक्ता महेश्वरा परमात्मेती चाप्युक्तो देहस्मिन पुरुष पराहा. हा प्रकृती माझी उभा परिजुये जैसा ओथंबा. या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. प्रकृती सरितेच्या तटी मेरू हा किरटी. माझी बिंबे परिलोटी लोटो नेणे. प्रकृती होय जाये हा तो असतची आहे. म्हणून या ब्रह्माचे होय शासन हा. प्रकृती येणे जिये याची या सत्ता जग जिये. या लागी ये वर येतो हा. अनंते काळे कीर्ती जिया मिळती या सृष्टीत. या रिगती यांच्या पोटी कल्पांत समयी. हा ब्रह्म हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्मगोला लाघवी. अपारपणे हमावी प्रपंचाते. पैया देहा माझारी परमात्मा ऐसे जे परी बोले जे अवधारी या तेची. आगा प्रकृती परवता एक हाती पंडुसुता. ऐसा प्रवाद होतो तत्वता पुरुष हा पै. एवं वेती पुरुषं प्रकृतीच्या गुणैसः सर्वथ वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. जो निखळपणे येणे पुरुषात या जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते. हे रूप हे छाया पैल जळ हे माया. ऐसा निवाडो धनंजया जैविकीचे. तेने फाळे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना. जयाचे या मना गोचर झाली. तो शरीराचे निमिळे करू का कर्म सकळे. परी आकाश दुये न मळे तैसा असेल. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे. देह गेली या नोहे पूर्ण रपितो. ऐसा तया ऐकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा. परिहाचे अंतरी विवेक भानुची या परी. उदय जेदे अवधारी उपाय बहुत. ध्यानेनात्मानि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना. अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कोणी एक सुभटा विचाराचा आगीटा आत्मनात्मघेटा कुठे देऊने. 36 वाणी भेद तोडून या निर्विवाद. निवडते शुद्ध आपणपे त्या आपण पयाच्या पोटी. अध्यात्म ध्यानाची आधेटी देखती गा किरटी आपण बेची. आणि कपई देव वर्गे चित्त देती सांख्ययोगे. एकते अंगलंगे कर्माचेनी. अन्यत्वेव मजा जनन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते. ते अपि चातिकरणे मृत्युं श्रुतिपरायणः. येणे प्रकारे निस्तरती साचोकारे. हे भव भेवरे आघवेची. परी ते करीती येईसे अभिमानू दौडणी देशे. एकाचे या विश्वासी टेकती बोला. जे हिताहित देखती हानिक नवा घेपती. पशुनिक्षिणू हरिती देती सुख. त्याची नेमुखी निघे ते तुले आदरे सांगे. ऐकून या अंगे मने होती. तया एक नियेच्या नावे ठेवती गा आगवे. तया अक्षरांची जेवी लोण करीती. तेही आता कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासून निघता भोजा गोमटिया. ऐसे उपाय बहु बस येत पाहे. जाणवया होय एकी वस्तू. आता पुढे हे बहुत पै सर्वर्थांचे मतीत. सिद्धांत नवनीत देव तुझ. येतुलोनी पंडुसुता अनुभवला ना ऐता. एर तव तुझ होता सायस नाही. म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खांचू. सोलिंबो निर्वंचो फलित झालतचे. यावत संजया ते किंचित सत्वं स्थावरजंगमं. क्षेत्रज्ञ संयोगा तद्विद्विध भरदर्शभम. तरी क्षेत्रज्ञ न बोले तुझा आपण जे दाविले. आणि क्षेत्र सांगितले आघवेजे. तया एरंच्या मेळी होय जे भूत सकळी. अनिल संगे जळी कल्लोळ जैसे. का तेजा आणि उखरा भेटी झाली या वीरा. मृगजळाची या पुरा रूप होय. नाना धाराधरधारी जळंबली अवसुंदरी. उठी जे जैवी अंकुरी नानाविधी. तैसे चराचर आगवे जे काही जीव नावे. ते तो उभय योगे संभवे ऐसे जाणा. या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना. पासून न होती भिन्न भूत व्यक्ती. इथं आपल्या 1055 ओव्यांचं वाचन झालंय. आता आपण त्यांचा मराठीत अर्थ बघूया. प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला प्रकृतीतंत्र झालेला पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुण संयोगच त्याच्या चांगल्या व वाईट जन्मांना कारण होय. कारण की तो पुरुष अंगहीन निराकार पांगळा द्रव्यहीन एकटा जुना पुराण आणि म्हाताऱ्यांपेक्षा म्हातारा आहे. त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्री नाही अथवा नपुंसक नाही. फार काय सांगावे. तो अमुक एक आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही. त्याला डोळे कान हात पाय रूप रंग नाव ही काही नाहीत. अर्जुना ज्याच्या ठिकाणी काहीच नाही तो प्रकृतीचा नवरा आहे असे समज. पण अशासही पुरुषासही दुःखे भोगावी लागतात.
तो पुरुष तर अकर्ता, द्वेषशून्य व भोगता आहे, परंतु ही प्रकृती त्याला भोगाव्याला लावते. ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते, ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडवते, म्हणजे आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषाला मोहिते. मग या प्रकृतीला जर गुणमयी हेच नाव आहे, फार काय सांगावे. प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होय. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही हालचाल कराव्यास लावते. हिच्यामुळे नाम मात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ झाले आहे. हिच्यामुळे इंद्रिय आपापल्या कामात तरबेज आहेत. मग हे नपुंसक नाही काय? पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृती चमत्कारिक आहे. ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व ही मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिने स्वीकार असंख्य तयार केले आहेत. ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव व आधार आहे व ही मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे व हिला देवी माया हे नाव प्रसिद्धच आहे. ही शब्दसृष्टीची वाढ आहे, ही साखरपणाची प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भंगणारी टोळधाड आहे. सर्व कला इथूनच झाल्या आहेत, विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच्छा, ज्ञान व क्रिया यास प्रसवली आहे. ही नादाची टाकसाळ आहे, म्हणजे शब्द मात्र हिच्यापासून उत्पन्न झाला आहे. ही चमत्काराचे घर आहे, फार काय सांगावे. सर्व खेळ हिचा आहे. जे उत्पत्ती व प्रलय आहेत ते हिचे सकाळ संध्याकाळ आहेत. हे असो, ही प्रकृती अद्भुत भुरळ आहे. ही प्रकृती एकाकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारी नाही व संग नसणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे. ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करणारी कालक्रमणा करीत आहे. हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा आहे म्हणून ही ह्या त्या अनावराला पुरुषाला आपल्या आटोक्यात आणते. त्याच्या ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे तरी तो आपणच त्या पुरुषाचे सर्व काही आहोत. त्या स्वतः सिद्ध असणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती आपण होतो व त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचे राहणीवर राहण्याचे ठिकाण आपणच होतो. त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहितामी जाती व गोद देखील ही प्रकृती होते. ही त्या निराकार पुरुषाचा आकार होते. त्या व्यापार रहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकार रहित पुरुषाचाही अहंकार होऊन राहते. ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही अशा पुरुषाची ही प्रकृती लक्षण होते. त्या अमर्याद पुरुषांचेही माप होते व त्या मनरहित पुरुषांची मन व बुद्धी ही प्रकृती होते. त्या नामरहिताचे नाम ही होते व त्या जन्मरहित पुरुषांचा जन्म होते आणि त्याची क्रिया कर्म ही आपणच होते. त्या निर्गुणाचे गुण, त्या पायरहिताचे पाय, त्या कानरहिताचे कान व त्या नेत्ररहिताचे नेत्रही होते. त्या भावातातीचे जन्मादी 6 भावविकारही होते व त्या अवयवरहित पुरुषाचे अवयवही ते होते. फार काय सांगावे. ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते. याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सर्व व्यापकपणाने अविकारी जो पुरुष त्याला विकार करते. तेथे जे पुरुषपण असते ते या प्रकृती अवस्थेत का येऊन बसते? अशाशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांतांनी ओवीपर्यंत सांगतात. ज्याप्रमाणे चंद्र अवस्थेत पडतो म्हणजे तेजोहीन होतो, अतिशय शुद्ध आपल्या असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळला तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर जाऊन बसतो अथवा पिशाच्चे हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालते अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन उत्साहभंग करणारा दिवस करतात. गायीच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरस्वच्छ असे दिसत नाही अथवा लाकडात अग्नी असताना जसा तो चकचकीत दिसत नाही अथवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळलेले असताना त्याचे तेज जसे दिसत नाही, राजा शत्रूच्या अधीन झाला असता जसा निस्तेज होतो अथवा सिंह हा रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीचा अधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुकतो. जागृत पुरुष जसा झोपेच्या अधीन झाला असता स्वप्नातील हवेच्या भरीस पडून सुखदुःखभोगास पात्र केला जातो, त्याप्रमाणे पुरुष प्रवृत्तीच्या स्वाधीन झाल्या कारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने सुखदुःखांच्या फेऱ्यात सापडला जातो, जेव्हा पुरुषास गुणाची संगती घडते तेव्हा ती स्वभावतः जन्मशून्य व नित्य असूनही त्याच्या अंगावर जन्म मृत्यूचे तडाखे बसतात. परंतु अर्जुन, ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घन मारले असता ते घनाचे तडाखे अग्नीलाच बसतात असे जसेच म्हणतात, अथवा पाणी हल्ले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राच्या ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात. आरशाच्या जवळपणामुळे पाहणाऱ्या मुखाला दुसरेपण येते अथवा केशराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो, त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः अजन्मा असून
गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी गुणाचा संबंध टाकून पाहिले तर तो जन्म पावत नाही. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अत्यंजादी जाती होतो, त्याप्रमाणे या पुरुषांनी उच्च योनी आहेत असे समज. म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे ही नाहीत असे समज. त्याचे जन्मणे व भोगणे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगती ही होय. प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती कार्याहून आपणास वेगळा पाहणारा, अनुमोदन देणारा, शास्ता व भरता उपभोग घेणारा महेश्वर या शरीरामध्ये परमात्मा असे ज्याला म्हणतात. प्रकृतीच्या पलीकडचा पुरुष असा ज्याला म्हणतात तो हाच. हा पुरुष प्रकृतीमध्ये उभा आहे खरा, परंतु जुईच्या वेलात जसा आश्रयभूत खांब उभा केला असतो त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यामध्ये आहे. अर्जुना, प्रकृतीरूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये यांचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहत जात नाही. प्रकृती होते व जाते, परंतु हा पुरुष आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणार आहे. प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हिचा हा नवरा आहे. अर्जुना, अनंत कालापासून ज्या ह्या सृष्टा उत्पन्न होतात त्या कल्पांताच्या वेळेस त्याच्या पोटात प्रवेश करतात. हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो. म्हणजे याच्या बाबतीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो आणि देहामध्ये परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज. अरे अर्जुना, प्रकृती पलीकडे कोणी एक आहे अशी जी वंदता आहे असे जे लोक म्हणतात तो वस्तुतः हाच पुरुष आहे. पुरुष आणि प्रकृती यांना तो या त्यांच्या गुणांसह याप्रमाणे म्हणजे पुरुष हा प्रकृती व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे जाणतो. तो सर्व कर्म करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही. अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो त्या गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो. हा देवही त्याची छाया पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व जेथे जे पाण्यासारखे दिसते आहे ते खोटे मृगजल आहे. अर्जुना, याप्रमाणे अशी निवड करावी. अर्जुना, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला तो शरीराच्या संगतीने सर्व कर्म करीना का? परंतु आकाश जसे धुराने मिळत नाही तसा तो आहे. सर्व कर्म करीत असताना तो त्या कर्मातून लिप्त होत नाही. देह असताना जो त्या देहाच्या मोहाने भुलवला जात नाही, तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. हा प्रकृती पुरुष विचार त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो, परंतु हाच विचार अंतःकरणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत ते आहे. कित्येक आपल्या ठिकाणी आत्मनात्मा त्यांच्या सर्व भेसळीत आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास आत्मध्यानाच्या योगाने आत्मनात्म विचाराने निवडून पाहतात. दुसरे कोणी सांख्य योगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात. हे चांगल्या योद्धा अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मनात्मन मिश्रणरूपी हिणकत सोन्यात फुटे देऊन 36 अनात्मरूप प्रकारचे भेद निसंशय जाऊन म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून आपल्या शुद्ध आत्मभाव निवडतात. त्या आत्मभावाच्या पोटा स्वरूपात आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात. आणि कित्येक लोक देववशात सांख्ययोगाच्या द्वारे आत्म्याकडे चित्त देतात. आणखी कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून आत्म्यास पाहतात. पण दुसरे कोणी याप्रमाणे आत्म्याला न जाणणारे दुसऱ्यांपासून म्हणजे आचार्यदैकांपासून श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टीप्रमाणे मानणारे असे ते देखील मृत्यूसागरातून तरून जातात. याहून कित्येक दुसरे स्वतः आत्म्याला न जाणणारे या प्रकाराने सर्व संसारभय खरोखर निस्तरतात, चांगल्या तऱ्हेने तरून जातात. परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात. जे गुरु हिताहित पाहतात ते शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशामुळे होते हे विचारून त्याचे दुःख हरण करतात आणि सुख देतात. त्यांच्या मुखातून जेवढे निघेल तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने व ते तसेच होतात. आपल्या सर्व कर्तव्यास ऐकण्याचेच नाव ठेवतात. ऐकणे हेच एक आपले जन्मासून कर्तव्य आहे असे समजतात आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरावरून आपला जीव ओवाळून टाकतात. हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून जन्म मरण परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. एक परमात्मा जाणवायला येथे हे पुष्कळ असे उपाय आहेत. पहा, आता याविषयी फार बोलणे पुरे. आतापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूपी लोणी तुला देतो. अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणारा आहे. मग इतर म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती वगैरे होण्याला जर तुला श्रम पडणार नाहीत, म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू, इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थात विस्तारूने लागू. हे भरतश्रेष्ठा, जो स्थावर अथवा
जंगम पदार्थ उत्पन्न होतो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून उत्पन्न होतो असे जाण. तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखविले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले वाऱ्याच्या संबंधाने अशा पाण्यावर लाटा येतात, त्याप्रमाणे या क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलापात संबंधात सर्व प्राणी उत्पन्न होतात. अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन यांचा संबंध झाला म्हणजे अर्जुना मृगजळ हा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो, अथवा पर्जन्याच्या धारांनी भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात, त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही सर्वचराचर आहे हे तर त्या उभयंत्याच्या क्षेत्रज्ञाच्या मिलापाने उत्पन्न होते असे समज. अर्जुना, याकरिता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष व प्रकृती यांच्यापासून भिन्न आहेत. इथे आपला 1055 मराठी अर्थ वाचून झालाय. झालेली माऊलीची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. आणि आज दिनांक 5 जुलै 2026 दिवसभराच्या सेवेत मी काही आदवा विचित्र बोलले असेल माझ्या माऊलींच्या किंवा माऊलींची सेवा चालू करण्याआधी, तर माऊलींजवळ मी त्याची क्षमा मागते. आणि जे कोणी माझ्यासोबत पारायण मी वाचलेलं ऐकत असेल, त्यांची मी मनापासून खूप कृतज्ञ आहे. कारण की मी म्हणजे मला यूट्यूबवरून काही प्रसिद्धी मिळवायची नाही आहे. हे माऊलींचं पारायण चालू झालं हा एक इच्छा होती कोणाची तरीही. ती इच्छा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरं म्हणजे की काही लोकांच्या कमेंट आल्या, म्हणजे कोणीतरी ऐकलं, कोणीतरी ऐकत असेल, त्यांच्या कानावर हे शब्द पडत आहेत माऊलींचे. म्हणून मी माऊलींची खूप कृतज्ञता व्यक्त करते. आणि सगळ्या माऊलींकडे एकच प्रार्थना करेन की जी ही ज्ञानेश्वरी रोज ऐकत असेल त्यांच्या सोबत राहा. त्यांना मला जशी म्हणजे माझ्यासोबत जसे तुम्ही असता तसे त्या सर्व श्रोत्यांच्या सोबत तुम्ही कायम राहा. आणि बाकी काही नाही, माऊलींना फक्त एक विनवणी करेन की सुखी ठेव त्यांना देवा. त्या श्रोत्यांना सुखी ठेव. त्यांची भरभराट होऊ दे. त्यांच्या मनोवांछित सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण होऊ दे. आणि जर म्हणजे हे करताना माझ्याकडून काही चुका झाल्या असेल किंवा माझ्या बोलण्यातून एखादा वावगा विचित्र शब्द बाहेर पडला असेल तर तो श्रोत्यांनी पोटात घेऊन त्याकडे दुर्लक्ष करावं. आणि मला जी ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी प्रवृत्त केलेल्या
प्रवृत्त केलेल्या माझ्या वारकरी संप्रदायातील त्या भागवताचार्यांना मी मनापासून त्यांच्या चरणांचे स्मरण करून त्यांना वंदन करते आणि मनापासून त्यांची कृतज्ञता व्यक्त करते. माझ्या मनात कोणासाठीही कोणताही किंतु परंतु नाही. माझ्या साईडने मी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. हां ठीक आहे, तो झाला आहे तो झालंय ते आपलं. आपण तर काही करतच नाही, सगळं करतोय तो हा कृष्ण श्रीकृष्ण परमात्माच करतोय. त्यामुळं कोणालाही दोष न देता जे येणारे दिवस आहेत ते माऊलींची सेवा करण्यात आणि सगळ्यांसाठी प्रार्थना करण्यात घालूया. रामकृष्ण हरी.